नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसापासून पुण्यामध्ये अक्षरशः स्कॅमचा सुळसुळाट झाला आहे। गुगलवर फक्त तुम्ही पुणे नाव टाकलं की एका पाठोपाठ एक तुम्हाला स्कॅमची लिस्टच येते। आणि मित्रांनो, यामध्ये सामान्य लोकांसोबत होणारे स्कॅम तर आहेतच, पण मोठमोठ्या विद्यापीठांना सुद्धा आजकाल गंडवण्याचे प्रकार वाढले आहेत। आता अशातच पुण्यातील एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजला एका व्यक्तीने जवळपास 2.5 कोटी रुपयाचा गंडा घातला आहे। तर मित्रांनो, नेमकं हे घडलं कसं पटापट समजून घेऊया। पुण्यातील एका सुप्रसिद्ध इंजिनिअरिंग कॉलेजला एका व्यक्तीने संपर्क साधला आणि सांगितलं की गव्हर्नमेंटचा खूप मोठा निधी मी तुम्हाला मिळवून देणार आहे आणि त्याने तो स्वतः IIT मुंबईमध्ये प्राध्यापक असल्याचं सांगितलं। आता त्याच्या या भूल थापावर या कॉलेजने विश्वास ठेवला आणि त्याला टप्प्याटप्प्याने जवळपास 2.5 कोटी रुपये पाठवले। मात्र पैसे पाठवून बराच काळ जाऊनही कुठलाही प्रोजेक्ट आणि कुठलाही निधी कॉलेजला न आल्याने या कॉलेजने त्या व्यक्तीच्या विरोधात पोलीस केस केली। आणि जेव्हा पोलिसांनी या पूर्ण प्रकरणाचा तपास केला तर त्यामध्ये एक वेगळं सत्य बाहेर आलं। तर मित्रांनो, फसवणूक करणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे सिताया किल्लारू, जो मूळचा विजयवाडाचा आहे। तो अतिशय उच्च शिक्षित असून त्याने 2010 मध्ये इंजिनिअरिंग केली आहे आणि सोबतच लंडनच्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून त्यांनी मास्टर डिग्री कंप्लीट केली आहे। त्यानंतर त्याने हैदराबादमधल्या विविध विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं। मात्र 2022 मध्ये त्याच्या कुटुंबामध्ये काहीतरी वाद झाला आणि त्याला नोकरी सोडावी लागली। आता नोकरी सुटल्यानंतर त्यांनी पैसे कमवण्यासाठी स्कॅम करणे हा शॉर्टकटचा मार्ग निवडला। मित्रांनो, पोलिसांनी आता त्याला अटक केली आहे। मात्र अटक केल्यानंतर फक्त त्याच्याकडे 49 लाख रुपये सापडले। मग बाकीचे पैसे नेमके गेले कुठे? तर मित्रांनो, त्यांनी या 2.5 कोटीमधले 2 कोटी जुगारामध्ये उडवल्याचं समोर आलं आहे।